नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक गोदाकाठी भाजी खरेदीला गेलेल्या तरुणाचा भर बाजारात खून। सुरत जगतदासचा चाकूने भोसकून खून। 4 अल्पवयीनांवर पोलिसांचा संशय। नाशिकच्या बाजारपेठेत खळबळ, पैशासाठी तरुणावर प्राणघातक हल्ला। नाशिकच्या गोदाकाठी दर बुधवारी भरणाऱ्या बाजारात वडिलांसोबत भाजी खरेदी करण्यास गेलेल्या 19 वर्षीय तरुणावर 4 जणांच्या टोळीनं चाकूने वार करत खून केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी भाजी पटांगण परिसरात रात्री 8:30 ते 9 वाजताच्या सुमारास घडला। सूरज जगतदास असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। शहरातच पेंटिंग काम करत असलेला सूरज रात्री कामावरून आल्यानंतर उशिरानं वडिलांसोबत भाजी खरेदी करण्यासाठी गेला होता। वडील भाजी खरेदी करत असताना सूरज गाडगे महाराज पुलाखाली सुलभ शौचालयाजवळ उभा होता। तो एकटा उभा असताना त्याच्याजवळ 4 अल्पवयीन मुलं आली। त्यांनी सूरजकडे पैशाची मागणी केली। त्याने पैसे देण्यास नकार दिल्यानं त्याने सूरजला मारायला सुरुवात केली। त्याचवेळी सूरजच्या पोटात त्यांनी डाव्या बाजूला चाकू खुपसला। गंभीर जखमी अवस्थेत तो खाली कोसळला। नागरिकांनी आणि वडिलांनी त्याला उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। जगत रामविलास दास हे सीतागोंपाजवळ येथे राहत होते। त्यांचा मुलगा आणि ते 7:45च्या सुमारास गाडगे महाराज पुलाखाली भाजी आणण्यासाठी गेले होते। तिथे एकमेकांचा धक्का लागला। तिथे शेजारी त्या 3-4 मुलांचा यांचा वाद झाला आणि त्या वादामध्ये त्यांच्या मुलाला एकाने चाकू मारला। त्याच्यावरून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले होते आणि मुलगा नंदलाल उर्फ सूरज दास हा मयत घोषित केलेला आहे डॉक्टरांनी। त्याच्यावरून आम्ही आता फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहोत। नाही, अजून आरोपींचा शोध चालू आहे। चला, आठवडा बाजार होता त्याची भाजी खरेदीला गेले होते। हो, बरोबर आहे। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होतं। पुढील तपास पंचवटी पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।